आज आपल्या गावात एक अतिशय निंदनीय अशी घटना घडलेली आहे। गेल्या जवळपास 2 ते 3 वर्षापासून आपल्या गावामध्ये निरगुडे गावामध्ये अधिकृत अनधिकृत असे दारूचे धंदे चालू आहेत। याच्या संदर्भात साहेब वारंवार आपल्या पोलीस स्टेशनकडे तक्रार आलेली आहेत, तोंडी आलेले आहेत, काही लेखी निवेदन आलेली आहेत, मात्र त्याच्यावर कोणत्याही प्रकारची आतापर्यंत कार्यवाही झालेली नव्हती। आज या बेजवाटा ठिकाणी जो डॉलर नावाचा दारूचा धंदा आहे, या धंद्यावरती आपल्या गावातील विकास रोकडे आणि त्याचा भाचा आदित्य तासकर दारू पित असताना या ठिकाणी त्यांचे काही त्या वेटरांबरोबर किंवा त्या काही मालकांबरोबर भांडणं झाली असतील। त्या भांडणाचा परिणाम म्हणून त्यांना इतकी बेदम मारहाण केलेली आहे की आज ते मृत्यूशी झुंज देत आहेत। हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचारादाखल त्यांना जुन्नरमध्ये नेलेलं आहे आणि हे आपल्या गावासाठी अतिशय खेदाची बाब आहे। साहेब मागच्या बऱ्याच वर्षापासून या गोष्टी चाललेल्या आहेत। आज हा धंदा अधिकृत आहे का अनधिकृत आहे आम्हाला माहित नाही। गावामध्ये इतरही अजून धंदे अनधिकृतपणे चालू आहेत। हे सगळे धंदे साहेब बंद झाले पाहिजे। आज परिस्थिती अशी आहे, 6वी 7वी 8वी 9वी 10वीची पोरं धंद्यावरती येऊन दारू पितात। कितीतरी महिलांचे संसार उजाड झालेले आहेत, कितीतरी माणसं या गावामध्ये आतापर्यंत मृत्युमुखी पडलेली आहेत या मागच्या 4 ते 5 वर्षामध्ये। आणि बऱ्याच वेळा असं झालेलं आहे का सगळ्या गोष्टी सारवासारव करण्यात आलेल्या आहेत आणि आज ही एकदम हातापायाची सगळी गेलेली गोष्ट आहे। आज या ठिकाणी पोलीस साहेब देखील आहेत, आमचे ग्रामस्थ देखील आहेत। आमची तुम्हाला विनंती साहेब की तुम्ही या विषयावरती आम्हाला 1-2 शब्दामध्ये तुमचं जे काही निवेदन असेल ते निवेदन द्यावं। आमच्या ग्रामस्थांच्या वतीने ही मागणी आहे, उद्यापासून आमच्या गावात कोणत्याही प्रकारची दारूची विक्री झाली नाही पाहिजे। हा धंदा अधिकृत जरी असेल तरी तो बंद झाला पाहिजे, अनधिकृत असेल तर संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे आणि इतरही जे अनधिकृत काही धंदे वगैरे असतील साहेब ते सगळे बंद झाले पाहिजे। या संदर्भात हे त्यांना नावाने या संदर्भात तुम्ही नाही त्यांना माहिती या संदर्भात तुम्ही आम्हाला काय निवेदन देताय ते तुम्ही आता आम्हाला सांगा साहेब। त्या वतीने या अगोदरही वेळोवेळी अवैध धंद्यांवर कारवाई केलेली आहे। तसेच कलम 93 प्रमाणे SDM साहेबांकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेले आहे। यानंतर देखील ग्रामस्थांच्या वतीने माहिती देण्यात आल्यानंतर तसेच वेळोवेळी तुमच्याकडून जी माहिती प्राप्त होईल त्या आधारावर आपण जी योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहोत। आजच्या घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने जे आपले जबाब घेण्यात येतील जखमींचे त्या आधारावर गंभीर गुन्हा दाखल करून दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई होईल। साहेब आम्हाला एक गोष्ट फक्त हे पाहिजे, आता जो हा गुन्हा दाखल होणार आहे हे जे आहेत ना हे कामगारावर नाही हे मालकावर झाले पाहिजे, हे महत्वाचं। आपण तिथं हलगर्जीपणा जबाब घेणार आहे जखमीचे, त्यानुसार जे काय जे बसेल त्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल। ठीक आहे, जागा मालकाचा जबाब घ्या साहेब। 2 मिनिटं थांबा साहेब पुढची तुम्ही जी प्रोसेस आहे ती कायदेशीर होणार आहे। आता पहिल्यांदा त्यांना उपचार भेटणं आवश्यक आहे। 2 मिनिटं त्यांचे उपचार भेटतील साहेब। आमचं एक तुम्ही आम्हाला निवेदन द्या, आमच्या गावात 2 मिनिटं आमच्या गावात उद्या दारूचा धंदा चालू राहणार की बंद होणार आम्हाला तुम्ही फक्त एवढं थोडक्यात सांगा। सर्व प्रकारचे दारूचे धंदे आपण बंदच केलेले आहे। हा, आता हा धंदा अधिकृत आहे का अनधिकृत आहे? जशी आपल्याला माहिती भेटली जे अधिकृत आहे की अनधिकृत आहे? त्यात आम्ही बघून काय जे असेल ते तुम्ही योग्य ती कारवाई करू। ते मालक आहेत त्यांना विचारा ना अधिकृत त्यासाठी आहे का त्यांना अनधिकृत घेऊन आहे? त्याचं कारण तुम्हाला सांगतो त्यासाठी साहेब। त्यांना घेऊन चाललेलो हे आहे। पहा, मी सगळ्यांना सांगू इच्छितो, जवळपास मागच्या 2 वर्षापासून आम्ही आमच्या ग्रामसभेमध्ये दारूबंदीचा ठराव याच्या साहेब, संदर्भात 2 मिनिट. ऐका एक त्याची फक्त पडताळणी करू नये ना आम्ही जे काही होईल मी तीच ते माहिती साहेब अनधिकृत तुम्हाला असेल तर ज्या कायद्यान्वये जो गुन्हा नोंद होईल तो त्याच्यावर साहेब केला मी जाईल। तीच माहिती तुम्हाला देतोय। मागच्या 2 वर्षापासून आम्ही आमच्या ग्रामसभेमध्ये दारूचे धंदे गावामध्ये बंद होण्यासाठी ग्रामसभा लावण्याचा प्रयत्न करतोय। 2 वर्षात आमच्या गावात ग्रामसभा लावून दिली जात नाही आणि ग्रामसभा लावली तर ती पूर्ण होत नाही। मग आमच्या गावाचं नियोजन आम्ही तुम्हाला देणार कसं? हे धंदे बंद होणार कसे? सगळ्या बाजूने सगळे चौकटी अडकले साहेब। आज परिस्थिती अशी आहे, आज परिस्थिती अशी साहेब पोलीस स्टेशनला साहेब परिस्थिती अशी आहे, या दारू धंद्याचे मालक आणि बाकीचे मालक असे म्हणतात आम्ही पुढारी खिशात घेऊन फिरतो, पोलीस स्टेशनवाले आम्ही खिशात घेऊन फिरतो। ही परिस्थिती आहे। मग तुम्ही आम्हाला सांगा साहेब आता हे बंद कसे करायचे? आमच्या गावात इतकी दहशत आहे, साधं आमच्या गावामध्ये ग्रामसभा होऊन दिली जात नाही या विषयासाठी। आम्ही वारंवार अर्ज केलेले, आम्ही गावातल्या महिलांचे अर्ज घेतले, पुरुषांचे अर्ज घेतलेले, परस्पर अर्ज देखील गायब होतात। इतकी मोठी दहशत आहे गावामध्ये। ग्रामसभेचं आम्हाला माहित नाही त्याचं प्रोसिडिंग काय आहे, पण आमच्याकडून जो काही आहे ती योग्य ती कारवाई केली जाईल। ठीक नाही, आहे, हे योग्य चला कारवाई साहेब, आम्हाला या म्हणावा
नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.